क्रमांकाचे दाते आमचे मार्गदर्शक चंदू बोर्डे चषकचे आयोजक सन्माननीय शशीभाऊ काटे यांचं या ठिकाणी बाभुवाडी नगरीमध्ये आगमन होतंय। शशीभाऊंचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू डीजे। थांबा डीजे। डीजे थांबा ना डीजे। डीजे थांबा आता। डीजे थोड्या वेळ थांबा तुम्ही। आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते प्रसिद्ध उद्योजक ज्यांनी आपल्याला 51,000 रुपयांचं पारितोषिक दिलं आणि ज्यांच्या माध्यमातूनच आपण पाहिलं आपल्या तालुक्यात सर्वप्रथम भारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे सर आले होते। असे असणारे आदरणीय शशीभाऊ काटे यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय। टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पीपीएल साठी ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आदरणीय शशीभाऊ काटे पारनेर नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पिंपळे सौदागर पिंपरी चिंचवड मधून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं होतं आणि मी आवर्जून सांगेल चंदू बोर्डे चषकाचे आयोजक ज्यांच्या स्पर्धेमध्ये सूर्यकुमार यादव खेळले, केदार जाधव खेळले, ऋतुराज गायकवाड ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच घडताना आपल्याला पाहायला मिळाला ते शशीभाऊ काटे यांचं व्यासपीठावरती आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। आपल्या तालुक्यात चिंचबनची स्पर्धा सगळ्यांना माहित आहे आणि त्या चिंचबनच्या स्पर्धेमध्ये भारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे सर यांना घेऊन खऱ्या अर्थाने शशीभाऊ काटे सर्वप्रथम आले। परंतु शशीभाऊ ते आमचं चिंचबनचं मैदान शेतीसाठी आता सध्या वापरलं जात आहे, परंतु दीपक मंडले सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडी यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य मैदान या ठिकाणी बाभुवाडी नगरीमध्ये तयार झालं आणि तालुकास्तरीय स्पर्धा आम्ही घेतली आणि प्रत्येक मॅच खऱ्या अर्थानं रंगताना पाहायला मिळाली। प्रत्येक जणांनी एन्जॉय केला आणि एक यशस्वी स्पर्धा पारनेर प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न झालेली आहे। यानंतरची जबाबदारी मी आदरणीय दीपक मंडले सरांना विनंती करेल की आपण माईक ताब्यात घ्यायचा आहे। सर्वांनी खाली बसून घ्या। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे सर्वांनी त्या ठिकाणी स्थानापन्न व्हा। बक्षीस वितरणचा कार्यक्रम आपण लगेच सुरू करतोय। पुढे नका ठेवू मला त्यांना दाखव। सर्वांनी स्थानापन्न व्हा। 2च मिनिटांमध्ये आपण बक्षीस वितरण चालू करतो। दादा तुम्ही ट्रॉफी पाहिली का? शशीभाऊ ट्रॉफी पाहिली स्पर्धेची? ट्रॉफीची थीम अशी घेतलेली आहे, हे जे कटआउट आहे हे आमच्या तालुक्याचं आहे। पारनेर तालुका आमचा असा दिसतो महाराष्ट्राच्या नकाशामध्ये, त्यामुळे पारनेर प्रीमियर लीग थोडंसं त्याला वेगळेपणा देण्याचा प्रयत्न केला आणि पारनेर तालुक्याचं पूर्ण कटआउट नकाशा तिथे टाकून त्याच्यावरती पारनेर प्रीमियर लीग आणि ट्रॉफी आली कुठनं माहिती आहे का? संगमनेरवरनं।
त्यामुळे आणि याबद्दल आमचे बाबू क्षीरसागर सरांचं कौतुक, त्यांनी आम्हाला ते ट्रॉफीवाले शोधून दिले. एका वेगळ्या थीममध्ये बाकीच्या ट्रॉफी आपण देत असतो, परंतु एक आगळी वेगळी ट्रॉफी म्हणून आपण ही ट्रॉफी देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सर्वात प्रथम आलेल्या मान्यवरांना आपण सन्मानित करण्याचा ठिकाणी सुरुवात करतोय. बाबू सर. पारनेर प्रीमियर लीग 2000 आलेल्या मान्यवरांना थोडीशी माहिती या ठिकाणी मी देईल. पारनेर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी झाले. पारनेर तालुक्यातील अनेक नामांकित संघ या ठिकाणी येऊन दाखल झाले. आपल्या गावातील जे काही तरुण कंपनी ना, त्या पंचांना बसायला खुर्ची द्या, थोडेसे उभे राहा, खुर्चीची सवय लगेच लावून घेऊ नका, थोडेसे फक्त एक 10-15 मिनिटं तेवढी सवय लावून घ्यायला. आधी दादाने एवढी मेहनत करा, शशीभाऊने एवढी मेहनत करा, आणि मग तुम्हाला खुर्ची नक्की बसायला दिली जाईल ना. किंवा आमचे तरी काही शिवादादा खोडदे असतील. यानंतर आपण नक्कीच या ठिकाणी सत्कार सोहळ्याला सुरुवात करतोय. सर्वात प्रथम या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून हे मैदान त्या ठिकाणी तयार झालं, फार मोठं सहकार्य केलं, आणि आम्ही फक्त एक फोन केला, तिकडनं नाही हा आवाज आम्हाला कधीच आला नाही. सन्माननीय आपल्या गावचे सुपुत्र बरं ठीक आहे या ठिकाणी, कारण दादा गंमत अशी आहे की सूर्यकुमार यादवला कॉमेंट्री का कुणामुळे करायला भेटली? शशीभाऊंमुळेच. आम्ही त्या ठिकाणी ऋतुराज गायकवाड माझ्या शेजारी येऊन बसायचा कुणामुळे? शशीभाऊंमुळेच. पृथ्वी शॉ आमच्या समोरून इकडे तिकडे पळायचा कुणामुळे? शशीभाऊंमुळेच. प्रवीण तांबे यांच्याबरोबर चहा प्यायला भेटला कुणामुळे? शशीभाऊंमुळेच. चंदू बोर्डे सरांच्या बरोबर गाडीत बसायला भेटलं कुणामुळे? शशीभाऊंमुळे. दिलीप यंगसरकर सरांनी मला सांगितलं तो पाकिस्तानचा डायलॉग म्हटलं कुणामुळे? शशीभाऊंमुळे. कपिल देव त्या ठिकाणी व्हीएस लक्ष्मण म्हटलं इथं तू काय करतोय माझ्याबरोबर, तिकडे चल ट्रान्सपोर्टला, कुणामुळे? म्हटलं शशीभाऊंमुळेच. परंतु भाऊंनी सांगितलंय, त्यामुळे सर्वात प्रथम सत्कार. खरं तर जे भाऊंना माहिती आहे, कारण वारकरी त्या ठिकाणी संप्रदायामध्ये मोठं त्यांचं काम आहे, त्यांनी सांगितलंय, त्यामुळे सर्वात प्रथम सत्कार आपण करतोय आपल्या गावचे सुपुत्र. आणि त्याचबरोबर या मैदानासाठी ज्यांच्यामुळे एवढं भव्य दिव्य मैदानाची जी रखडलेली कामं होती ती पूर्ण झाली, सर्वात मोठं सहकार्य करणारे सन्माननीय विश्वनाथदादा कोरडे जिल्हा परिषद सदस्य, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र कार्यकारिणी भाजपा सदस्य असणाऱ्या विश्वनाथदादांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि हा सन्मान शशीभाऊंनीच करावा अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणजे एका सन्मानात एका फोटोत दोघं जण याल. सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ दे ना, दे. शाल, श्रीफळ, आणि त्याचबरोबर पारनेर टाळ्यांचा गजर करूया. सन्माननीय विश्वनाथदादा कोरडे यांना ठिकाणी आपण सन्मानित करतोय शशीभाऊ काटे यांच्या शुभ हस्ते. यानंतर पुढचा सन्मान आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही स्पर्धेची त्या ठिकाणी दादा तयारी करत होतो. सगळ्या मित्रमंडळींना विनंती करेल, आणि ही तयारी करत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या. कधीतरी संघ मालकच कॅन्सल व्हायचा, कधी एखादा बक्षीस जाताच कॅन्सल व्हायचा. नंतर गंमत अशी झाली की पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला दादांकडे मागायला धाडस होत नव्हतं, कारण दादांनी आमचे 2-3 लाखाचं ठिकाणी असणारं काम दादांनी आम्हाला फक्त डिजिटल फ्रीमध्ये करून दिलंय. मग पहिलं बक्षीस मागायचं कोणाकडे? मी खूप विचार केला,
आणि दादा माझा एक प्रॉब्लेम असा आहे, मी शक्यतो राजकारणी मंडळींना फोन करत नाही, फक्त तुम्हाला चुकून मेसेज वगैरे करत असेल, राजकारणी मंडळी भरपूर माझ्या संपर्कात आहेत, परंतु सगळ्यात पहिलं मोठं नाव आलं, 3-4 वेळा मोबाईल हातामध्ये घेतला, भाऊंना फोन करू का, परंतु भाऊ जेव्हा आक्रमक होतात ना, तुम्ही त्यांचं आक्रमक रूप पाहिलेलं नाही आणि मी ते आक्रमक रूप त्यांचं पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला एक फक्त किस्सा सांगेल, एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं, नाव सांगणार नाही, एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं भाऊंच्या मैदानावरती फक्त 55 अपशब्द बोलले होते. भाऊंनी सांगितलं तू घरी निघून जा, आणि तो नुकताच भारताकडनं एका दौरा करून आला होता. म्हणजे एवढं कडक व्यक्तिमत्व आहे. ते म्हटले ही स्पर्धा माझी आहे, इथे फक्त माझेच नियम चालणार. त्यामुळं भाऊंना फोन करावी की काय असा माझा प्रश्न होता. शेवटी 4-5 वेळा मोबाईल काढला, मेसेज केला नाही, फोन केला नाही. नंतर शेवटी गड्यांचं आमच्या डिकेन बरोबर चर्चा झाली, आदेश बरोबर चर्चा झाली, असं वाटलं स्पर्धा आता बंद त्या ठिकाणी पडेल. पहिलं बक्षीसच नाही, हिम्मत करून भाऊंना फक्त एक शब्द त्या ठिकाणी मेसेज केला, भाऊ पारनेर प्रीमियर लीग करतोय, प्रथम क्रमांकासाठी अडचण आहे, काही होईल का. भाऊंचा रिप्लाय होता, कधी माझ्या मोबाईलवर पहा दादा, भाऊंनी रिप्लाय केला, सर तुम्ही जे मागितलंय मला वाटलं तुम्ही खूप मोठं माझ्याकडनं काहीतरी मागसाल, आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मागितलंय. आणि त्यांनी 5-6व्या की 7व्या सेकंदाला आपल्या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आपल्याला दिलं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर शशीभाऊ काटे यांच्यासाठी. आणि मी विश्वनाथ दादांनाच विनंती करेल, आपण भाऊंना सन्मानित करावं. शाल, श्रीफळ आणि पारनेर प्रीमियर लीगचं एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण श्री शशीभाऊ काटे यांना सन्मानित करतोय. यानंतर पुढचा सन्मान असा आहे, ह्या मैदानाची निर्मिती ज्यावेळेस करायचं ठरलं तर आमच्या तरुण वर्गाने मात्र एका अशा व्यक्तिमत्वाला फोन केला की आम्हाला मैदान बनवायचं आहे, आमच्याकडं निधीची कमतरता आहे, आम्हाला हे मैदान बनवताना बरीचशी अडचण आहे. फक्त 3 ते 4 दिवसांसाठी मशिनरी मागवली, परंतु सर्व क्रिकेटपटूंच्या प्रेमासाठी त्यांनी तब्बल 11 दिवस आपल्या या मैदानावरती मशिनरी चालली होती. आज व्यस्त कार्यक्रमामुळे ते आपल्या इकडे येऊ शकले नाहीत. सन्माननीय विजूभाऊ आवटी यांना आपण सन्मानित करतोय, परंतु भाऊ नसल्यामुळं त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी दिलीप पाटील जगदाळे यांना विनंती करेल, आपण भाऊंच्या माध्यमातून सन्मान स्वीकारायचा. जोरदार टाळ्या विजूभाऊ आवटींसाठी. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. डॉक्टरांना विनंती करेल, डॉक्टर आपण सन्मान करायचा आहे. या आलमबाई या. आलमबाई, विजयभाऊ लाईव्ह पाटील त्यांना कळू द्या, आलमबाईंनी माझ्या वतीने सन्मान घेतलाय. या दादू या, या दादू या, आपण या पटपट या. फक्त कारण काय मान्यवर दादा जवळपास तास-सव्वा तास बसून आहेत. भाऊंनी सुद्धा मला अगोदर सांगितलं होतं एक महत्त्वाचा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे, मला अर्धा तासापेक्षा जास्त थांबता येणार नाही. यानंतर पुढचा सन्मान आपण घेतोय, आपल्या स्पर्धेसाठी 4th क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून लाभलं, श्री अजितराव, खरं तर आपल्या गावचे अजितराव दाते, परंतु मुंबई या ठिकाणी कामाच्या निमित्तानं असतात. आदेश सरांनी फक्त मिस कॉल दिला आणि मिस कॉलवरती 4th क्रमांकाचं बक्षीस देणारे अजितराव दाते आपल्या गावचे सुपुत्र यांना आपण सन्मानित करतो. अमितराव दाते यांनी फक्त एका मिस कॉलवरती आपल्याला बक्षीस 4th क्रमांकात दिलं, त्यांना आपण सन्मानित करतोय. मी रोहन जगदाळे पाटील यांना विनंती करेल, सोसायटीचे चेअरमन, आपण अमितरावांना सन्मानित करायचंय. थोडंसं फास्ट घ्या. त्याचबरोबर एस्कॉन कंपनी दिल्ली, ज्यांचं हायवेचं काम सुरू आहे, ज्यांनी आपल्याला मशिनरी उपलब्ध करून दिली, त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचं काम करता आलं. यानंतर आपलं गाव फाउंडेशनचे अध्यक्ष आणि यानंतर एक महत्त्वाचा सन्मान, व्यंकटपती राजूच्या काळामध्ये व्यंकटपती राजूच्या तोडीस तोड बॉलिंग करणारे, महाराष्ट्र रणजी स्क्वॉडच्या 30 जणांमध्ये पोहोचणारे व्यक्तिमत्व, आमच्या पारनेर तालुक्यातील किनी गावचे असणारे शिवादादा खोडदे यांना आम्ही ठिकाणी सन्मानित करतोय. आता शशीभाऊ तुम्ही शिवादादांची बॉलिंग पाहिजे, आता 60च्या जवळपास गेले, परंतु सेम व्यंकटपती राजू बॉलिंग, त्यांना आपण सन्मानित करतोय. मी
रेपाळे साहेबांना विनंती करेल, पुणेवाडी गावचे सरपंच, आपण त्यांना सन्मानित करायचं. या मुन्ना शेट या, एक खुर्ची घ्या रे वर. मुन्ना शेट पगार या, आपण या ठिकाणी यायचं आहे, आपलं त्या ठिकाणी स्वागत आहे. यानंतर आपण पुढचा सन्मान घेतोय. आपल्या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयांचं सौजन्य देणारे मामाजी कॉर्नर आळकुटीचे सर्वे सर्वा मुन्ना शेठ पगारिया यांना आपण सन्मानित करतोय. मुन्ना शेठ यावेळेस 5,000 दिले, पुढच्या वेळेस 10 पट द्यावे लागतील, हे काहीतरी लक्षात घ्या. नाही तर दादांना तुम्हाला आताच सूचना द्यायला सांगितलं तिथे. नक्कीच मुन्ना शेठ, तुम्ही गावातनं 50 नेताय, आमच्याकडे फक्त 50,000 येऊ द्या, ही सगळ्यांची विनंती आहे. त्यानंतर मुन्ना शेठ यांना आपण सन्मानित करतोय. मी उत्तम शेठ जगदाळे यांना विनंती करा, आपण मुन्ना शेठ पगार या पटकन, वेळ आपल्याला कमी आहे, या पटपट आपण घेऊया. नक्कीच नक्कीच. यानंतर नक्की धन्यवाद. यानंतर आपण पुढचे सन्मान जे घेतोय, संघ मालकत्व ज्यांनी घेतलं होतं, सर्वात प्रथम स्वयंभू 11 बाबुळवाडी संघाचे संघ मालक. चला पटपट, नाव मी घेतोय ना, हे फक्त 1-1 मिनिटात सन्मान झाले पाहिजेत. या पटपट, फक्त सन्मान चिन्ह द्या. त्या ठिकाणी सुशांत मुटके यांना आपण सन्मानित करतोय. डॉक्टर तुम्ही थांबाय, 8च्या 8 संघ मालकांचे सन्मान तुम्ही द्या, म्हणजे आपलं वेळ त्या ठिकाणी वाचेल. दे डायरेक्ट, दे नसेल नाही का डायरेक्ट दे. घ्या, सुशांत मुटके यांना ठिकाणी आपण सन्मानित करतोय. खाली घ्यायचे असू द्या, काय हरकत नाही. चला, यानंतर पुढचे संघ मालक शिवशंभो चासकरवाडी संघाचे संघ मालक उपस्थित आहेत का? चला या पटकन, प्रतिनिधी असेल तरी पटकन या, वेळ घेऊ नका. अजयराव खोसे या आपण. या द्या, पटपट द्या. त्यानंतर पुढचे संघ मालक रुद्र आयुर्वेद भाळवणी. चला लावरे महाराज, पटकन या, आपलं सन्मान आपण स्वीकारायचं आहे. हे सर्व 8ही संघ मालक ज्यांनी आपल्याला सुंदर अशा प्रकारचं सहकार्य केलं. आता आदेश वैयक्तिक साठी माझ्या जवळ थांबा, वैयक्तिक कोणी यानंतर पुढचे संघ मालक स्वर्गीय, मला वाटतं त्यांना मगाशी आपण यशवंत भाऊंचा सन्मान केला होता. यानंतर वियांश वॉरियर्स राळेगण थेरपाळ. पटकन कुणी प्रतिनिधी असेल तर पटकन या, राळेगण थेरपाळ या, पटकन या. अरे ठरवा तुमच्यात, पटकन या आणि या, वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर पुढचे संघ मालक वनजिरे वॉरियर संघाचे संघ मालक, आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. त्यापुढे त्याचबरोबर पृथ्वी फायटर्स पिंपळगाव रोटा या, त्या ठिकाणी प्रतिनिधी कोण असतील त्यांनी या आणि आपला सन्मान घेऊन जा. मंगलमूर्ती इन्फ्रा पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी कोण असेल तर सन्मान त्या ठिकाणी घेऊन जा. अनिकेत बेलकर किंवा अळकुटीत मधला कुठला खेळाडू असेल तर पटकन या आणि त्या सन्मान घेऊन जा. मुन्ना शेठ पगार यांकडेच द्या. अनिकेतला पोच करा, कारण अळकुटी गावातले खेळाडू होते. नक्कीच. यानंतर आपण थेट त्या ठिकाणी सन्मान करतोय आपल्या या स्पर्धेमध्ये असलेली ऑफिशियल अंपायर टीम. सर्वात प्रथम सर्वात सिनियर अंपायर, मी नेहमी सांगत असतो, ज्यांची अंपायरिंग टाटा नमक पेक्षा जास्त शुद्ध आहे असे संतोष भालेराव सर यांना आपण सन्मानित करतोय. सर या, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मुक्काम पोस्ट साकोरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणचे असणारे संतोष भालेराव सर, त्या ठिकाणी शशी भाऊंना विनंती करतो आपण हा सन्मान द्यायचा आहे. यानंतर वैभव कातोरे सर, आपल्याला विनंती आहे. वैभव कातोरे सर नाशिकचे पंचायत, आता MPL ला अंपायरिंग केली भाऊ त्यांनी, आणि खास आपल्या विनंती खातर ते इकडे आलेले आहेत. MCA पॅनल BCCI लेवलला अंपायरिंग करतात. शशी भाऊंनाच विनंती करतोय आपण तीन. चल, त्यानंतर
गणेश गायकवाड सर, पारनेर तालुक्याचे असणारे गणेश गायकवाड सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तिन्ही सन्मान शशीभाऊंच्या शुभ हस्ते आपण करतोय. आणि यानंतर अंपायरिंग मध्ये कॉमेंटेटरच्या माध्यमातून ज्यांनी सुंदर काम केलं असे प्रवीणजी गायकवाड सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. या प्रवीण सर, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. दे 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 दे. प्रवीण गायकवाड सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. सुंदर समालोचन गेले 4 दिवस. यानंतर आपण थेट बक्षीस वितरणाच्या नजर चुकीनं अजयराव खोसे या आपलाही सन्मान त्या ठिकाणी झालेला आहे. नजर चुकीनं कोणाचा सन्मान जर राहून गेला असेल तर आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण भाऊंना कार्यक्रमात जायचंय, दादांना त्या ठिकाणी कार्यक्रमाला पटकन पुढे जायचंय. यानंतर थेट आपण वैयक्तिक बक्षिसांकडे जातोय. सर्वात प्रथम मॅन ऑफ द सिरीज 5,000 रुपये रोख बंटी शेठ गायकवाड यांच्या वतीने बक्षीस होतं. आणि कोण आहे सिरीज नाव लिहायला पाहिजे तुम्ही, नाव लिहायची ना पटापट. नक्कीच थांबा, ते वैयक्तिक बक्षीस ते थांबूया. आपण डायरेक्ट आपण मुख्य बक्षीस घेऊ. मान्यवर गेल्यानंतर आपण ते वैयक्तिक बक्षीस आपण घेऊ. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 11,000 रुपये आणि चषक हा पुरस्कार आपण त्या ठिकाणी देतोय. हेच बक्षीस आपल्याला दिलेलं कैलासवासी भागाजी सूर्याजी दाते व कैलासवासी कौसाबाई भागाजी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री अमित दाते यांच्या वतीने बक्षीस होतं. मी अमित यांनाच विनंती करेल, आपण राकेश जांगीड, दुसरे एक जांगीड म्हणून प्लेयर आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत का? एक आकाश जांगीड नावाचा एक प्लेयर आहे खूप मोठा, त्यांचे ते म्हणून मला आठवण झाली. आकाश जांगीड साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान देतोय. राकेश जांगीड सरांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 11,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकट ठरवते पृथ्वी फायटर्स पिंपळगाव रोठा. चला या संघानं, कॅप्टननं चला. पृथ्वी फायटर्स पिंपळगाव रोठा, चला पटकन. ठीक आहे खाली एक मिनिट, खाली बक्षीस तर आपण खालीच करू. खाली नीचे आइए. सर्व मान्यवरांना विनंती करेल खाली या. मुख्य 4 बक्षीस आपण देऊ आणि त्यानंतर मग उरलेली बक्षीस. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपये अमितजी दाते साहेबांच्या वतीने आपल्याला बक्षीस भेटलं होतं. 11,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचा चषक. त्यानंतर तृतीय क्रमांक रोख रक्कम 21,000 रुपये डॉक्टर श्री भास्करराव शिरोळे श्री चंद्रकांत शेठ चंद्र यांच्या वतीने बक्षीस दिलं गेलं होतं. तृतीय क्रमांक कोण आहे? वियांश वॉरियर्स राळेगण थेरपाळ संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी. चला पटपट चला सर्व खेळाडूंनी. तृतीय क्रमांक रोख रक्कम 21,000 रुपये 111 आणि त्याचबरोबर एक सुंदर असा चषक. वियांश वॉरियर्स राळेगण थेरपळ. त्यानंतर द्वितीय क्रमांक अजयजी खोसे गोकुळ क्षीरसागर आणि सबीरभाई पठाण सरवारभाई पठाण यांच्या वतीने हा पुरस्कार ठिकाणी मिळतोय. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान बोटा संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी
टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. शेवटची दादा हे बक्षीस दोघांच्या हस्ते द्या. आणि यशवंत भाऊ पाचंगे यांनी कळवलंय ही ट्रॉफी शेखर शेळकेच्या घरी जाणार आहे. एकदा यशवंत भाऊंसाठी जोरदार टाळ्यांचा गजर. कारण शेखर शेळके आपल्यातला एक खेळाडू होता जो दुर्दैवीरित्या रोड अपघातामध्ये मृत्युमुखी पडला आणि काळाच्या पडद्याआड निघून गेला आपला मित्र. त्याच्या नावानं संघ खेळला आणि संघ मालकाने सांगितले ट्रॉफी शेखरच्या घरी जाईल. यानंतर प्रथम क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 51,000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक असा पारनेर प्रीमियर लीगचा चषक तो देण्या अगोदर फक्त शशीभाऊंना घाई आहे, परंतु शशीभाऊंना मी सांगेल की आमच्या खेळाडूंना 1-2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करावं. केदारेश्वराच्या या पवित्र अशा भूमीमध्ये केदारेश्वर मित्रमंडळाने आयोजित केलेली भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी मला या ठिकाणी आमंत्रित करणारे आमचे जिवलग मित्र आणि मी जरी चंदू बोर्डे चषक सारखी सीझन बॉलची स्पर्धा जरी मोठ्या प्रमाणात भरवली असली तरी त्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन मंडले सरांचं होतं. आणि ती स्पर्धा फक्त राष्ट्रीय खेळाडू इंटरनॅशनल खेळाडू खेळले म्हणून प्रसिद्ध नाही झाली, तर ती स्पर्धा मंडले सरांच्या समालोचनाने जास्त प्रसिद्ध झाली. अक्षरशः मला लोक फोन करून विचारायचे आज मंडले सर आहेत का समालोचन करण्यासाठी. म्हणजे आम्ही कामावरून सुट्टी घेतो आणि स्पर्धेला येतो. त्यावेळेस सर नोकरी करत होते, त्यांच्या मागे जबाबदाऱ्या होत्या, सुट्टी मिळत नसायची. मी त्यांना फोर्स करायचो की सर तुम्ही सुट्टी घ्या, तुमच्या साहेबांकडे मी बघतो. पण तशी वेळ आली नाही आणि आज तर खऱ्या अर्थाने सर एका वेगळ्या उंचीवर आहेत आणि त्यांनी या पूर्ण बाबुळवाडी गावच्या तरुणांना सोबत घेऊन ही मोठ बांधली आणि आपल्या डोळ्यासमोर हे भव्य दिव्य असं क्रीडांगण तयार झालं. खरं तर मनामध्ये जिद्द असेल तर सगळ्या गोष्टी होतात. हे आपण मंडले सर असतील, आमचे मित्र प्रवीण गायकवाड असतील, या दोघांनी या पारनेर तालुक्याचं या नगर जिल्ह्याचं नाव समालोचनाच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं आहे आणि हे खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांचे दीपस्तंभ आहेत. आज त्यांच्याबरोबर तुम्ही पाठीशी राहून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बहुमोल असं त्यांना सहकार्य केलं. त्यामुळं आज आपल्या समोर हे दिसतंय की एवढं मोठं ग्राउंड अतिशय थोड्या दिवसामध्ये उभं राहिलं आणि याच्या मागे फक्त त्यांची जिद्द आणि जिद्द. त्यांनी आता सांगितलं की मला मेसेज केला, माझा त्यांना रिप्लाय होता की सर हे 50,000 तुम्ही दिलेल्या वेळेपेक्षा खूप कमी आहेत. म्हणजे त्यांनी ₹1,00,000 मागितले असते तरी मी दिले असते, कारण की त्यांनी जो वेळ दिला तो वेळ पैशामध्ये मोजण्या एवढा नव्हता. अतिशय बहुमूल्य असा त्यांचा वेळ त्यांनी गेल्या 6-7 वर्षामध्ये मला दिला. माझ्या पाठीशी उभे राहिले आणि चंदू बोर्डे चषकासारखी स्पर्धा भारताच्या नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा गेली, कारण की अफगाणिस्तानचा संघ आपल्याकडे खेळायला आला होता. ज्यावेळेस स्वतः व्यंकटेश प्रसाद ग्राउंडवर आले प्रमुख पाहुणे म्हणून आणि त्यांनी तो पाकिस्तानच्या बाबतीतला तो किस्सा सांगितला व्हीएस लक्ष्मण, तर त्यांनी तो परत रिपीट करा, मला तो पुन्हा ऐकायचा आहे अशी त्यांच्याकडे मागणी केली. आणि बक्षीस समारंभ झाल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा आणि स्टार स्पोर्टला समालोचक म्हणून मी तुम्हाला सिलेक्ट करतो. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जबाबदाऱ्या असतात, त्यांच्या मागे देखील त्यांच्या आई वडिलांची, त्यांच्या मुलाबाळांची जबाबदारी, त्या जबाबदारीमधून ते बाहेर पडू शकले नाहीत. नाहीतर आज हा बाबुळवाडी गावचा चमकता तारा आपल्याला
टी व्हीवर नक्की दिसला असता. असो, आज त्यांच्यामुळं मला इथं यावं, मी इथपर्यंत आलो, कारण की मंडले सर हे माझे जिवलग नव्हे तर जीवसचे आणि कंटकचे मित्र आहेत. त्याचबरोबर त्यांच्यामुळं मला या परिसरातली अतिशय जिवलग मंडळी भेटली. त्यामध्ये आमचा तुषार आहे, आमचे प्रशांत आहेत, प्रशांत पुजारी ते खेळून गेलेत बहुतेक, आमचे प्रवीण सर आहेत. ही सर्व मंडळी माझ्या पाठीशी उभं राहणारी मंडळी या क्रिकेटमुळं मला भेटली. त्यामुळं क्रिकेटसाठी काहीही, म्हणजे अक्षरशः बोर्डे सरांचं वय 80 असताना देखील मी त्यांना आळकुटीला घेऊन आलो होतो आणि माझ्या हट्टापायी ते आळकुटीला आले होते. यापुढे देखील हे ग्राउंड असंच किंवा याच्यापेक्षा भव्य दिव्य व्हावं, या ठिकाणी मी नक्की भारतासाठी खेळलेला खेळाडू असो किंवा भारताच्या बाहेर कोणत्याही देशाचा खेळाडू असो, इथं मी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला लागेल ती मदत, क्रिकेटमधून आपण जात धर्म सगळं विसरून एकत्र खेळतो. आज आपण बघतो विश्वनाथ भाऊ या ठिकाणी आहेत, एका पक्षाचं ते काम करतायत, परंतु राजकारण आज कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या लेवलवर गेले. पण क्रिकेट हा सर्व जाती धर्माला जोडणारा खेळ आहे. खेळत असताना आपण हा हिंदू आहे का मुसलमान आहे याचा विचार न करता आपण एकत्र खेळत असतो. आपण एकमेकाच्या सुखदुःखात उभं राहत असतो. आज टेनिस क्रिकेटमधला एक उगवता तारा गेल्या महिन्याभरापूर्वी तुमच्या आमच्यातून गेला. त्यावेळेस असा कोणी विचार केला नाही तो हिंदू होता म्हणून मुसलमानाला दुःख होणार नाही. प्रत्येक खेळाडूला दुःख झालं. त्यामुळं खेळताना कोणताही जात पात न धरता आपण सर्व एक आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे हे मनाशी पक्क करून आपण या ठिकाणी उतरावं आणि जगाला काहीतरी वेगळं करून दाखवावं अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या बाबुळवाडी गाव नगरीचे सर्व ग्रामस्थांचं, आमच्या दीपक सरांचं, प्रवीण सरांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी काल का परवा कुणाजवळ म्हटलं होतं, मला वाटतं डीके तुम्हालाच म्हटलं होतं का, डीकेंना म्हटलं भाऊंनी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलं, आता काय मला गळ घालता आले नाही. भाऊ केदार जाधव, राहुल त्रिपाठी, ऋतुराज कोणाला तरी घेऊन या आमच्याकडे. आता मी न सांगताच त्यांनी सांगितलं एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मी पुढच्या वेळेस घेऊन येतो. त्यामुळे माझ्या मनातलं त्यांना कसं काय कळतं मला माहीत नाही. आणि त्यामुळे त्यांचं खूप आभार. आणि यानंतर आपल्या गावचे सुपुत्र विश्वनाथ दादांना मी विनंती करेल, दादा आपण मार्गदर्शन करावं. उशीर झालेला आहे आणि खरं म्हणजे शशीभाऊ तुम्ही इथपर्यंत आले हेच विशेष आहे. कारण पिंपरी चिंचवड शहरातून झगमगत्या दुनियेतून एकदम इथे बावळवाड्यात सगळीकडे अंधार दिसतोय तुम्हाला. आता पण खरं म्हणजे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्या संयोजकांसाठी. शशीभाऊ तर आलेतच, पण त्याच्या मागचा जो आत्मा आहे, आपले अण्णा हजारे कायम सांगत असतात, कोणीतरी गाडून घेतल्याशिवाय त्याला कणीस येत नाही त्या बियाला. तर तसं दीपक मंडलेंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याच्यात आदेश आहे, दत्ता आहे आणि सगळीच मंडळी आहेत. म्हणजे एखाद्याचं नाव नाही घेतलं तर नाराज होऊ नका. पण ज्या स्तरावर तुम्ही हे सगळं गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये ही डेव्हलपमेंट केली, त्याच्यात ज्यांचे ज्यांचे हातभार लागलेत त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता शशीभाऊंनी जो सांगितला तो मुद्दा खेळाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आपले सगळ्यांच्या राजकारणाचे जोडे आपण बाजूला काढून या खेळाच्या मैदानासाठी एकत्र येऊन आपण सगळ्यांनी या मैदानाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आता जशी चिकाटी आपण दाखवली तशी भविष्य काळात पण ही चिकाटी राहावी. आणि मी राजकारणात काम करत असताना मला जे जे शक्य आहे सत्तेच्या माध्यमातून जे जे या मैदानासाठी आपल्याला सगळ्यांना करणं शक्य आहे, शक्यतो आता शासनाचा डायरेक्टली पैसा तर काय शशीभाऊ याच्यात येत नाही, तो शासनाच्या माध्यमातून जातो. पण CSRचा फंड्स मात्र नक्की आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून
इथे चांगल्या पद्धतीचं ही क्रिकेटची पंढरी व्हावी बाबळवाडे, या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करू. आता त्याच्यात शशीभाऊंची मदत पण आपल्याला राहणार आहे, माझ्याही मित्रमंडळींची मदत या ठिकाणी आपल्याला नक्की होईल. चांगली स्पर्धा तुम्ही या ठिकाणी एवढ्या धावपळीत आयोजित केली, याबद्दल पुन्हा एकदा सर्व सहकाऱ्यांचं आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सगळ्या संयोजकांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. हर हर. आणि यानंतर आमचा बावडेचा वीरप्पन आहे बंटी, आणि तो म्हणतोय लाईट पाहिजे. मग बंटी लाईट आलं तू अंधारातला काय उपयोग, मग वीरप्पन काम कधी करणार. हरकत नाही. यानंतर आपण थेट जातोय प्रथम क्रमांकाकडे. रोख रक्कम 51,000 रुपये युवा उद्योजक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना एका मैदानावरती घेऊन येणारे चंदू बोर्डे चषकाचे आयोजक, त्याचबरोबर महाराष्ट्र वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी युवा संप्रदाय संघटनेचे उपाध्यक्ष आणि क्रिकेटच्या मैदानावरनं थेट पंढरपूरमध्ये सध्या रमणारा माणूस, पंढरपूरमध्ये भक्ती करून झाली की वाघांची शक्ती पाहायला ताडोबा आवारण्यात जाणारा माणूस, आमचे परम मित्र शशीभाऊ काटे यांना मी विनंती करेल. त्याचबरोबर आपल्या गावचे सुपुत्र, भाजपा कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य सदस्य, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथदादा कोरडे यांना विनंती करेल आपण प्रथम क्रमांकाच्या बक्षाचं वितरण करावं. रोख रक्कम 51,000 रुपये आणि त्याचबरोबर मानाचा पारनेर प्रीमियर लीग पर्व 2चा चषक. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लावरे महाराज यांच्या मालकीचा रुद्रा आयुर्वेद भाळवणी. हा संघ या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. सर्व संघाने यायचंय. कॅप्टननं मान्यवरांसमोर उभे राहा, बाकीच्या खेळाडून थोडंसं खालच्या बाजूला त्या ठिकाणी नक्कीच 2 पायावरती बसा, म्हणजे तो फोटो सुंदर येईल. नाही नाही, एक 2 मिनिटं. डीजे ओ डीजे, अजून वैयक्तिक बक्षीस आहेत. मान्यवरांना गडबड होती म्हणून आपण मुख्य बक्षीस दिलेले आहेत. वैयक्तिक बक्षीस अजून आपल्याकडे भरपूर आहेत. दोन मिनिटं थांबा. वैयक्तिक पारितोषिक वितरण आता आपण संपन्न करणार आहोत. सर्वप्रथम सेमी फायनल मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय.
आणि सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये होता विशाल निघोट. या विशाल, या विशाल, आपल्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान केला जातोय. या समोर डीके यांच्या शुभ हस्ते. विशाल निकोट चला. एकदा विशाल निघोट यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच सन्माननीय संतोष खनकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय. संतोषजी खनकर या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जातोय. विशाल निघोट सेमीफायनल क्रमांक 1 मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 मॅन ऑफ द मॅच होता ओमकार उदावंत. टाळ्या वाजूया ओमकार साठी. बाबू क्षीरसागर सर ज्यांचं सौजन्य टॉस का बॉस आणि मॅन ऑफ द मॅच साठी देखील होतं. बाबू क्षीरसागर सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. ओमकार उदावंत सेमीफायनल क्रमांक 2 चा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर फायनल मॅन ऑफ द मॅच संदीप गावडे. अप्रतिम गोलंदाजी केली संदीप यांनी आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच संदीप गावडे. सोहेल अत्तार जर असेल तर या ठिकाणी या. सोहेल अत्तार होते. सोहेल मला वाटतं या. सोहेल अत्तार आळकुटीचं कोणी असलं प्रतिनिधी या. आहे का आळकुटी गावचं कोणी प्रतिनिधी? हा अमित भुजबळ सर यांच्या शुभ हस्ते स्मार्ट वॉच आहे. वैयक्तिक पारितोषिकांसाठी या सोहेल अत्तार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे आळकुटी. विशाल निकोट चला. स्मार्ट वॉच आपल्यासाठी देखील आहे. मॅन ऑफ द मॅच आपण जी घेतली होती सेमीफायनल मध्ये सगळी हे स्मार्ट वॉच सोहेल अत्तार यांच्या माध्यमातून आहेत. अमित भुजबळ सर यांच्या शुभ हस्ते त्याचं वितरण केलं जातंय. ओमकार उदावंत चला. ओमकार उदावंत उत्कृष्ट गोलंदाज शूज सन्माननीय रोहित दादा वरखडे यांच्या माध्यमातून तर दीपक जगदाळे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक. आणि उत्कृष्ट गोलंदाज तुमच्याकडून नाव येऊ द्या कोण असेल. उत्कृष्ट गोलंदाज ठरतो आहे अमोल गागरे. चला अमोल. अतिशय सुंदर गोलंदाजी अमोल यांची आपण पाहिली. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर हा पुरस्कार जातो आहे अमोल गागरे यांना. सन्माननीय विकास पोटे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय.
उत्कृष्ट गोलंदाज. टाळ्या वाजवूया अमोल गागरे यांच्यासाठी. या विकतजी पोटे आपण अमोल शूज जर बसला नाही ना आधी कॉन्टॅक्ट कर शूज बदलून घे. त्यानंतर पुढचं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज 3000 रुपये उत्तम शेट रेपाळे. 3000 रुपये सन्माननीय उत्तम शेठ रेपाळे यांच्या माध्यमातून. आणि कोण आवडला, कोणाची फलंदाजी आवडली? उत्कृष्ट फलंदाज ठरतोय सुशांत गायकवाड. एकदा जोरदार टाळ्या वाजूया सुशांत यांच्यासाठी. बाबू नवले यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला संपूर्ण स्पर्धेत. सुशांत गायकवाड यांचा 3000 रुपये या ठिकाणी दिले जात आहेत, जे की उत्तम शेठ रेपाळे यांच्या माध्यमातून आहेत. अमोल गागरे, चला अमोल गागरे या. अमोल गागरे चला. विशाल निगोड चला. आपल्यासाठी पारितोषिक आहेत. आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपल्याला गौरवलं जात आहे. दादू या. या आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकेचा मालिकावीर संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? ज्यानं फलंदाजी अप्रतिम केली, गोलंदाजी अप्रतिम केली आणि 5000 रुपयांचा पुरस्कार जातोय. आणि हे सगळे पुरस्कार देताना आपण पारनेर तालुक्याच्याच खेळाडूंचा विचार केलेला आहे. हो, आयकॉन ठराविक बक्षिसाची रक्कम मालक देतच असतो त्यांना, म्हणून तालुक्यातील खेळाडूंचा आम्ही विचार केला. आणि मॅन ऑफ द सिरीज अमोल गागरे. टाळ्या वाजूया अमोल गागरे साठी. मॅन ऑफ द सिरीज मालिकेचा मालिकावीर हा पुरस्कार जातोय अमोल गागरे यांना. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला अमोल यांचा. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार जातोय अमोल गागरे यांना. सूरज पठारे आपण यायचे व्यासपीठावरती. मैदानाचा राजा हा पुरस्कार आपण देतो आहे. रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. आणि हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे सन्माननीय स्वप्नील भैया लामखडे यांच्या माध्यमातून.
आणि मैदानाचा राजा हा पुरस्कार आपण देतोय आपल्या पारनेर तालुक्याचा एक धडाकेबाज फलंदाज मधुर धुळे, मैदानाचा राजा. जरी अगोदर पराजय झाला असला तरी चांगला खेळला मधुर, म्हणून त्याला हा मैदानाचा राजा हा पुरस्कार देऊन आपण गौरवित आहोत. मधुर धुळे, मैदानाचा राजा. सूरज पठारे किंवा कोणी प्रतिनिधी असलं तर चला. सूरज पठारे गावचाच खेळाडू आहे. सूरज पठारे चला. विकी गायकवाड यांच्या माध्यमातून स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार. उदयोन्मुख खेळाडू ओम सूरज पठारे त्याच्या वतीनं ओम ते पारितोषिक स्वीकारतो आहे. आणि एक स्मार्ट वॉच माझ्या समोर आहे. थोडीशी चर्चा झाली कोणाचा परफॉर्मन्स कसा राहिला, तर सगळ्यांनी असं ठरवलंय अप्रतिम गोलंदाजी या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजानं केली, 4 विकेट घेतल्या आणि निर्धाव षटक टाकलं. रोहन साबळे एक स्मार्ट वॉच, स्पर्धेतील एकमेव निर्धाव षटक, 4 विकेट घेतल्या. रोहन साबळे यांच्यासाठी हे स्मार्ट वॉच देण्यात येत आहे. आलमबाई सोहेलभाई अत्तर यांच्या माध्यमातून हे स्मार्ट वॉच देण्यात आलेलं आहे. एकदा टाळ्या वाजवूया रोहनसाठी, चांगला खेळ केला म्हणून हे स्मार्ट वॉच जे की सोहेलभाई अत्तर यांच्या माध्यमातून दिले आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी मात्र गौरवलं जाते. हा सर्व बक्षीस आपले दिलेले आहेत. असा जो खेळाडू आहे, फक्त मी असा जो कुठला खेळाडू जर असेल ज्याला केदारेश्वर क्रिकेट क्लबनं बक्षीस डिक्लेअर केलंय आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. संदीप 2000 दिले संदीपला. केदारेश्वर क्रिकेट क्लबकडनं 1500 रुपये होते आणि भरत शेठ जैतळे यांनी 500 माझ्याकडे ऑनलाईन मारले होते. 2001 रुपये संदीप गावडेला मी ठिकाणी ऑनलाईन पाठवलेले आहेत. अजून कोणी खेळाडू असेल त्यांना असं वाटतं की या खेळाडूला केदारेश्वर क्रिकेट क्लबनं बक्षीस पुकारले आणि ते बक्षीस आलं नाही, तर ते नक्की आम्हाला सांगा. आज आठवलं नाही, उद्या आठवून सांगा. आम्ही शहानिशा करून ते बक्षीस आपल्यापर्यंत पोहोचू. दोन तीन जणांना बोलायचंय. विशाल निगोट यांनी विनंती केली ती मला थोडा वेळ बोलायचं. या विशाल. सर्वप्रथम मी या पारनेर प्रीमियर लीगमध्ये ज्या 8 टीम्सने सहभाग घेतला त्या सर्व खेळाडूंचं आणि संघ मालकांचं आणि खेळाडूंचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या संघाचे जे स्पॉन्सर आहेत गौरवदादा डोंगरे आणि यशवंतभाऊ पाचंगे त्यांनी स्वर्गीय शेखर सर यांच्या नावाने टीम दिली, त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अमोल गागरे सरांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आयकॉन म्हणून चान्स दिला आणि त्यांनी फोन करूनच सांगितलं होतं की स्वर्गीय शेखर शेळके सरांच्या नावाने संघ राहील. तेव्हाच मी त्यांना सांगितलं जिथं जिथं शेखर सरांचं नाव येईल तिथं तिथं विशाल निगोट नेहमी उभा असेल, भले ते क्रिकेट असू नाही तर कोणतीही गोष्ट असू. आणि खरंच त्याला मनापासून थँक्यू बोलतो की त्यांनी हा चान्स दिला. ठीक आहे, आम्ही फायनल जरी नाही जिंकू शकलो तरी खेळताना मला पण जेव्हा आमच्या टीमचा स्कोर लो झाला होता तेव्हा पण मला सरांची आठवण येत होतं की बाबा जेव्हा आम्ही एकत्र खेळलो गेले 8-10 वर्ष आणि आज मी ॲज अ आयकॉन म्हणून ज्या टुर्नामेंट्सला भाग घेतो, संगमनेर, नाशिक, नगर, इकडे तिकडे मी जे खेळतो
2017-18 साली मी काहीच नव्हतो, तर मला शेखर सरांनी चान्स दिला होता संगमेर या ठिकाणी आयकॉन म्हणून खेळायचा. भले माझ्याकडे तो स्किल आणि गेम नव्हता, तरी त्यांनी एक चान्स दिला आणि तिथून पुढं मी तुमचे नगर नाशिक या भागात ओळखू लागलं मला, आणि त्यांचेच आचार विचार घेऊन मी पुढे जायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं मॅच खेळताना पण मी त्यांचेच आचार विचार घेऊन पुढे जायचा प्रयत्न केला. मी अमोलला पण सांगितलं की मॅच सोडू नका. सुशांत सरांचं पण माझं बोलणं झालं, आम्ही मॅच शेवटपर्यंत नेली. ठीक आहे, क्रिकेट आहे, हार जीत हा क्रिकेटचा भाग असतो. तरी आमच्या सगळ्या खेळाडूंचा मी मनापासून आभार व्यक्त करते. त्यांनी पण चांगला खेळ केला. फायनलच्या टीमचा पण मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पण फायनल जिंकली. तसंच बाबुळवाडी आणि केदारेश्वर क्रिकेट क्लब यांनी जी थोडे का वहिने वर्ष बंद पडलेली स्पर्धा परत चालू केली, त्यासाठी त्यांचं समस्त ग्रामस्थ सगळ्यांचं आणि दीपक मंडले सरांचं पण मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही स्पर्धा चांगल्या आणि उत्तमरित्या म्हणजे आयोजित केली. तुम्ही लाईव्हचं देखील काम बघितलं असेल. भरपूर चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची. जरी ही स्पर्धा 3-4 वर्ष बंद होती, आय थिंक 3 किंवा 4 वर्ष, तरी पण भरपूर चर्चा आहे. आता आमच्याकडे जे ग्रुप्स असतात इकडे तिकडे सगळे व्हिडिओज व्हायरल होतात, चर्चा होऊ जाती. म्हणजे या गावाचं नाव, या तालुक्याचं नाव परत दीपक सरांनी आणि बाबुळवाडीचे समस्त ग्रामस्थ जे आहेत त्यांनी पुढे न्यायचा प्रयत्न चालू ठेवला आहे. त्यांना पण थँक्यू बोलतो की असंच जसं जसं वर्ष पुढं जाईल तसं तसं ही स्पर्धा उत्तमरित्या अजून बाहेरचे खेळाडू कसे आणि लोकल खेळाडू अजून कसे तयार होतील आणि पारनेरचा एक स्वतःचा संघ ओपन टीममध्ये कसा खेळेल हे देखील दीपक सरांना मी विनंती करतो की त्यांनी याचा एक उल्लेख कुठं ना कुठेतरी करून प्लेयर लोकांना संधी भेटावी म्हणून पारनेर प्रीमियर नव्हेच तर अजून या ठिकाणी या ग्राउंडवर स्पर्धा भरत राहो. आणि आज जो आमच्या टीमचा 2nd नंबर आला, या नंबरसाठी स्वर्गीय शेखर सरांना माझ्याकडून ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. थँक्यू. अजून कुणाला मनोगत व्यक्त करायचं? संदेश गाजरे या. केदारेश्वर क्रिकेट क्लब बाबुळवाडी आयोजित पारनेर प्रीमियर लीग, खरं तर इतर ठिकाणी कुठेही खेळायला गेल्यापेक्षा तालुक्यात खेळायचा आनंद खूप आहे सर. प्रथम मी सातत्यानं म्हणजे इकडे तिकडे खेळाडूंना भेटलं खंत व्यक्त करायचो की आमच्या तालुक्याचं क्रिकेट बंद झालंय. दत्ता सर, आपला तालुका क्रिकेटची पंढरी म्हणून इथून मागं ओळख होती. म्हणजे जेव्हा मी क्रिकेट सुरुवात केली HSPPL पासून, तर आपल्या तालुक्यात इतक्या लिगा कुठंच होत नव्हत्या. मध्ये राजकारण असेल किंवा काय असेल, आर्थिक दृष्टिकोनातून आपल्या लिगा बंद पडल्या. तर तुम्ही जो प्रयत्न केलाय तर नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील या प्रयत्नासाठी. इथून पुढे देखील अशाच टुर्नामेंट तुम्ही ऑर्गनाईज करत राहा. अशा टुर्नामेंटमधून यंग खेळाडू नक्कीच बाहेर निघतायत. आता तो एक लेफ्टी बॉलर निघाला सुप्याचा, गायकवाड, अप्रतिम बॉलर आहे संकेत. नक्कीच तो तालुक्याच्या टीममध्ये दिसेल, ओपन क्रिकेट खेळताना पण दिसेल येणाऱ्या काळात. अजून रोहन दिसला, अनिकेत वेलकर आहे, आकाश बुळे पण आहे. चांगलं शिकत खेळाडू नक्कीच चांगला प्रयत्न करायचा प्रयत्न करतायत. आणि ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून तालुक्याचं क्रिकेट पुन्हा एकदा जिवंत झालंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबुळवाड्याकरांना मी सांगू इच्छितो, तुमच्याकडे जो माणूस आहे दीपक मंडले, या माणसाचं खूप मोठं वलय आहे अख्ख्या टेनिस क्रिकेटमध्ये. हा माणूस हे तर समजा एका महिन्यात सर नियोजन असेल, 1 महिन्यात 2 महिन्यात, पण ज्या माणसाने जर ठरवलं तर याच्यापेक्षा पंचतारांकित टुर्नामेंट देखील दीपक मंडले सर आणि सर्व सहकारी भरू शकतात ही मला खात्री आहे. आणि येणाऱ्या काळात ती स्पर्धा आपल्याला दिसणार आहे. पुन्हा एकदा केदारेश्वर क्रिकेट क्लबला माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाला काय बोलायचं का? अमोल कागरे, कोणाला मनोगत व्यक्त करायचंय? झालं आहे का? यानंतर आभार प्रदर्शनासाठी DK दत्ता कोरडे यांना विनंती करतो, सगळ्यांचं आभार प्रदर्शन करायचं आहे. आलेल्या सर्व 8ही टीमा, आलेले सर्व प्रेक्षक यांचं सर्वांचं मी केदारेश्वर क्रिकेट बाबुळवाडी व समस्त ग्रामस्थ बाबुळवाडी यांच्यातर्फे आभार मानतो. यापुढे आपली साथ अशीच केदारेश्वर क्रिकेट क्लबला द्यावी ही नम्र विनंती करून हा कार्यक्रम, ही स्पर्धा आज या